पैठणमध्ये नाथषष्ठीनिमित्त गोदावरी नदीचे पाणी कमी केल्यानंतर नदीपात्र उघडे पडले आहे। गाळात दागिने सापडतील या आशेने नागरिक साडण्या टोपल्या घेऊन सोन्याच्या शोधात उतरले आहेत। वाढते सोन्याचे दरही या गर्दीमागचे कारण ठरत आहे। पैठण येथे नाथषष्ठी निमित्त गोदावरी नदीचे पाणी कमी करण्यात आल्यानंतर नदीचं पात्र उघडं पडलंय आणि याच संधीचा फायदा घेत नागरिक मोठ्या प्रमाणावर सोन्याच्या शोधासाठी नदीपात्रात उतरलेत। या घटनेमागे दोन प्रमुख कारणे सांगितली जातात। पहिलं म्हणजे पैठण परिसरात वर्षभर अनेक अंत्यविधी पार पडतात। या विधी दरम्यान अस्थी सोबतच सोन्या चांदीचे दागिने किंवा वस्तू नदीत विसर्जित केल्या जातात। दुसरे कारण म्हणजे नैसर्गिकरित्या नदीपात्रातील वाळूमध्ये अत्यल्प प्रमाणात सोन्याचे कण आढळतात। ज्वालामुखी, भूकंप, पाऊस किंवा उष्णतेमुळे तुटलेल्या खडकांमधून हे कण वाहत येतात आणि वाळूत मिसळतात। मात्र हे प्रमाण अत्यंत कमी असतं। साधारण 1 ते 1.5 टन वाळू चाळल्यानंतर एखादे ग्रॅम सोनं मिळण्याची शक्यता असते। दरम्यान सोन्याचे दर गगनाला भिडल्याने यंदा या गर्दीत मोठी वाढ झाल्याचं दिसतंय। नदीपात्रात 1 ग्रॅम जरी सोनं सापडलं तरी त्याची किंमत 16,000 रुपयांहून अधिक असल्याने अनेक जण नशीब आजमावण्यासाठी इथे येतात। सध्या पैठणमध्ये गोदावरी पात्रात सोन्याच्या शोधाची ही लगबग चर्चेचा विषय ठरतीये।